नमस्कार मित्रांनो, 8 तारखेला म्हणजेच परवा दिवशी मैदान होतं आहे आणि ते मैदान जे आहे ते बिनजोडचं होतं आहे बरं का. आणि त्या बिनजोडच्या मैदानामध्ये एक खूप स्ट्रिक्ट नियम असतात आणि सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल त्या ठिकाणी येणार आहे पळण्यासाठी, बकासूर पळण्यासाठी येणार आहे त्या ठिकाणी. बघूया हे मैदान नक्की कशानिमित्त आहे, नक्की काय आहे ते मैदान. स्वर्गीय बाळूशेठ पाटील ग्रुप 78-78, श्री छत्रपती ग्रुप 40-50, ग्रामस्थ मंडळ मोहो आयोजित भव्य दिव्य बिनजोडचे जंगी मैदान होणार आहे बघा. त्यांनी ते आयोजित केलेलं आहे. ते मैदान जे आहे ते रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 म्हणजेच परवा दिवशी हे मैदान होईल, बिनजोडचं मैदान होईल. आणि त्या ते मैदान जे आहे ते स्वर्गीय संतोष बाळूशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ होतं आहे. तसेच स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांच्या स्मरणार्थ ते मैदान होत आहे. आणि ते मैदान जे आहे ते अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना ठाणे, रायगड आणि पालघर व शासनाच्या मान्यतेनुसार ते मैदान होईल. त्या मैदानाचे काय आहेत नियम, एक नियम आहे तो पहिला नियम आहे ते 10 ते 4 पर्यंत नाव नोंदणी जी आहे ती घेतली जाईल त्या ठिकाणी. 2 नंबरचा नियम आहे 6 वाजता मैदान हे पूर्ण बंद करण्यात येणार आहे, म्हणजे 6च्या आतच काय असतील ते गाड्या पाळतील. तिसरा नियम आहे 150 गाड्यांचीच नोंद त्या मैदानामध्ये घेतली जाईल, म्हणजे 150च बिनजोडच्या गाड्या पळतील. चौथा नियम आहे मैदानात कोणतीही दुर्घटना झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. बरोबर आहे, त्यांची कमिटी जबाबदार राहणार नाही. तुमच्या पद्धतीनं तुम्ही तिथं व्यवस्थितपणे उभं राहायचं, तोंडाला उभं राहायचं नाही. तोंडाला उभं राहायला तोंड इचकून बसा बोंबलं तर मग नवे आपलं सांगतोय, चांगलं सांगतोय मी. पुढं काय तोंडाला काय उभं राहू नका. मुंबईच्या पब्लिक हँगाड आहे पब्लिक तिथलं ज्यांना अनुभव आहे त्यांना हाय ती राहते ती साईडला उभे, पण ते म्हातारे बितारे राहते ते उभे लय आल्यागत करू नका. साईडला उभं राहा आणि बघा शर्यतीचा आनंद घ्या. 5वा नियम आहे 1च्या आत ज्या शर्यती होतील त्यांची 10% कटिंग केली जाईल. आता काय आहे मला काय माहीत नाही, कमेंट्समध्ये सांगा एक कसला नियम आहे तो. नियम क्रमांक 6, 1 गोंड्याच्या वर शर्यती होतील. बरोबर आहे हां, आणि त्यांना आकर्षक ट्रॉफी किंवा सायकल मिळेल. बरोबर आहे, ठीक आहे, बरोबर आहे, चांगला नियम आहे. मैदान लाईव्ह कुठल्या चॅनलवर असेल, KTC लाईव्ह या चॅनलवरती यूट्यूबवरती जावा आणि त्या चॅनलवरती मैदान लाईव्ह दिसेल आपल्याला. समालोचक म्हणून तिथे कोण काम करेल, सुरेश फुलरे, राहुल भोईर आणि जितू मिने हे काम करतील. आणि ठिकाण आहे बैलगाडा शर्यत मैदान मोहो, या ठिकाणी हे मैदान भरतं आहे. बकासूर त्या ठिकाणी येतो आहे. बकासूर तुम्ही बघितलं दादा सरकार यांच्या सर्जासोबत दिसेल, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे ही जोडी काय पळते आणि ती जोडी पळते की काय बघूया. भोंगा सायराट मला वाटते बकासूर बाजी मारेल, बकासूर बिनजोडचा बी बादशाह आहे. सगळ्यांना एक सांगतोय, तो 3 फेऱ्याचा बी बादशाह आहे, बिनजोडचा बी बादशाह आहे. त्यानं खूप साऱ्या शर्यती बिनजोडच्या खेळल्यात. क्वचित हारली शर्यत बकासूरनं बी. मी म्हणत नाही की सगळ्या जिंकल्या म्हणून, परंतु दादा सरकार यांचा सर्जा दिसेल असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा, कारण की आत्ता त्यांची जी आहे ती मुलाखत, त्यांची जी दादा सरकार यांची जी बैलं ज्यांच्याकडे आहेत त्यांनी सांगितलं होतं की त्या दादांनी की 2 मैदानं आहेत, एक 8 तारखेचं आणि एक 10 तारखेचं. या दोन्ही मैदानामध्ये कुठल्या तरी मैदानामध्ये एका आपल्याला पळताना दिसेल. म्हणजे आता बघा स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांच्या स्मरणार्थ ते मैदान होत आहे, म्हणजे बघा मला वाटतंय त्याच ठिकाणी पळताना दिसेल आपल्याला त्यांचा दादा सरकार सर्जा आणि बकासूर. बघूया आता कसं होते कसं नाही. बिनजोडसाठी बकासूर सज्ज झालेला आहे बिनजोडला, कारण की 26 जानेवारीला जी गाडी पळणार होती बकासूरची, परंतु काही कारणास्तव पळेल नाही. कारण काय अजून काय समोर आलेलं नाही. परंतु आत्ता परवा दिवशी जे मैदान होते 8 तारखेला म्हणजेच रविवारी, आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आणि परवा दिवशी रविवार, म्हणजे उद्याचा दिवसमध्ये आहे. बकासूर सज्ज झालेला आहे, 100% पळेल बरं का बकासूर बिनजोडमध्ये. कारण की तुम्हाला माहितीच आहे की बकासूरचा पळ अलीकडे आता जेव्हापासून आजारपणातून उठला आहे तेव्हापासून कसा पळतोय, कशा पद्धतीनं पळतोय सगळा महाराष्ट्र बघतोय. फक्त त्याला बैल पूर्ण झाला आहे, 2 नंबर 3 नंबरचा बैल पूर्ण झाला आहे. परंतु असू द्या, शेवटी तो खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते. तो करतोय त्याचं काम, आज नाही उद्या तो जिंकतोयच. कारण की 3-4 पराभव झाल्याने काय त्याचं काही अस्तित्व संपत नाही. तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला
एक टॉपचा नंदी आहे आणि त्याला माहिती आहे कोणत्या मैदानामध्ये कसं पळायचं. बघूया 8 तारखेला बकासूर आणि 10 सरकार यांचा सर्जा पळेल असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.